Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहतात समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये मुक्त संवाद हा आपण कार्यक्रम पाहतोय आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल आणि रिसॉर्ट मिनू गोवा, वसईतील कळंब किनाऱ्यावरील एक विश्वसनीय ठिकाण. मुक्त संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून मनोज पाटील उपस्थित आहेत. पाटील साहेब, आपलं समर्थन लाईव्ह मध्ये स्वागत. नमस्कार. वसई विरार महापालिकेतील घोटाळ्याच्या प्रश्नावर एक अभ्यासक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. भाजपच्या एका मोठ्या पदावर आपण काम पाहत आहात. वसईतील कोणते घोटाळे आहेत जे आज प्रामुख्याने चर्चेत आहात, काय सांगाल? वसई विरार महापालिका म्हटल्यानंतर अनेक घोटाळे नजरेसमोर येत असतात आणि महापालिकेचा एखादाही विभाग असा नाही की ज्या ठिकाणी घोटाळा नाही. अशा पद्धतीने एकही विभाग नाही. आपण जर गेल्या 3-4 वर्षातला इतिहास पाहिला किंवा त्याच्यातल्या न्यूजमधल्या बातम्या काढून पाहिल्या किंवा टी व्हीवरच्या बातम्या पाहिल्या तर प्रत्येक विभागामध्ये काही ना काही घोटाळा जो आहे तो उघड झालेला आहे आणि अनेक घोटाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, कर्मचाऱ्यांवरती गुन्हे झालेले आहेत, ठेकेदारांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे वसई विरार महापालिकेमध्ये काय होतं तर घोटाळा होतो अशा पद्धतीचं लोकांची जी एक भावना बनलेली आहे. त्याच्यासाठी महापालिका प्रशासन आणि या ठिकाणचे जे स्थानिक सत्ताधारी आहेत यांचा आशीर्वाद आणि सहभाग यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. करदात्याचा पैसा हा वेगवेगळ्या मार्गाने लुटला जातो आहे आणि त्याचा जो वापर आहे तो आपल्या माणसांथ्रू निवडणुकीकरता करून परत त्याच्यातनं सत्ता मिळवायची आणि मग सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता अशा पद्धतीचे दुष्टचक्र जे आहे ते गेले 25-30 वर्ष वसई विरारमध्ये सुरू आहे. आणि आता हे जे घोटाळे बाहेर येतात त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवरती, कर्मचाऱ्यांवरती असतील, ठेकेदारांवरती असतील गुन्हे दाखल होत आहेत. काय घोटाळ्यांची प्रकरणं सांगाल का? काय नावं सांगता येतील का तुम्हाला? आता आपण सुरुवात केली तर माझा स्वतःचा एक जो विषय आहे की कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला 122 कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात जे विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. जवळपास 25 ठेकेदारांवरती गुन्हा दाखल झाला आहे. अजून एका ठेकेदारावरती गुन्हा नजीकच्या काळामध्ये गुन्हा दाखल होईल. तर हे सगळं जे आहे हे आपण पाहिलं तर हे सगळे ठेकेदार कोणाशी संबंधित आहेत? आपण त्याचा जो इतिहास काढून बघितला किंवा त्या ठेकेदारांच्या नजीकची माणसं जर बघितली तर हे सगळे जे आहेत त्या स्थानिक सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात आजही ते कर्मचारी जे आहेत ते अनेक कर्मचाऱ्यांची त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांना नीट वेतनही मिळालं नाही, त्यांचे फायदेही त्यांना जे वैधानिक फायदे आहेत तेही त्यांना मिळालेले नाहीत. त्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल झालेले, वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. याच्यामध्ये जे अधिकारी सामील आहेत तेही याच्यामध्ये नजीकच्या काळात येतील. महापालिका जे प्रशासन आहे हे अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी माहिती मोठ्या प्रमाणात दडवण्याचं काम करत आहे. परंतु ते किती दिवस दडवू शकतात हेही आपण पाहूया, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच ज्या यंत्रणा आहेत त्यांना आपण तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या यंत्रणा त्याच पद्धतीने चौकशी करत आहेत. दुसरा मुद्दा, आपण सगळ्यात मोठा जो घोटाळ्याचा जो विषय आहे नगररचना विभाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल त्या महाराष्ट्रातली प्रथम घडलेली घटना असेल की ज्या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी एका बाहेरच्या व्यक्तीला लाच देताना पकडला गेला आणि त्यानंतर गुन्हे दाखल झाले. ते प्रकरण कोर्टात गेलं. त्यानंतर कोर्टामध्ये महापालिकेने बाजू नीट मांडली नाही किंवा महापालिकेने त्या अधिकाऱ्याला म्हणजे रेड्डी या अधिकाऱ्याला जी फेवर जी आहे ती भूमिका घेतली आणि त्यामुळे आज तो रेड्डी परत एकदा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्ट अधिकारी महापालिकेमध्ये येऊन बसलेला आहे. त्याची कुठलीही चौकशी सिडको प्रशासनाने चौकशी केली पण कोर्टाने आदेश दिले की हा अधिकारी जो आहे तो महापालिकेचा कर्मचारी असल्यामुळे तो कागदोपत्री तशा पद्धतीने महापालिकेने जे आहे ते त्या रेड्डीने तसं प्रूव्ह केलं की मी महापालिकेचा कर्मचारी आहे, त्यामुळे माझ्यावरती जी काही कारवाई करण्याचा अधिकार आहे तो महापालिकेला आहे. कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की याच्यावरती जी काही कारवाई करायची असेल, जी काही विभागीय चौकशी करायची असेल ती महापालिकेने करावी. महापालिकेने काय केलं तर सरळ ठराव घेतला आणि त्याला सेवेत रुजू करून घेतलं. त्याच डिपार्टमेंटमध्ये त्याच केबिनमध्ये
ती व्यक्ती, तो अधिकारी आज बसतोय. ह्या असं नगररचना विभागाने मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेले आहेत. या नगररचना विभागामध्ये आज नगररचना विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे आज हजारो सदनिकाधारक जे आहेत त्यांचं जे भविष्य आहे ते अंधकारमय झालेलं आहे. कुठल्याही म्हणजे परमिशन देताना चुकीच्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाने परमिशन देणं, परमिशन दिल्यानंतर जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने OC देणं, ज्या बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्या देताना काही कंडिशन्स महापालिका टाकते, ती पर्यावरणाची मंजुरी असेल किंवा अन्य काही ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्ही फुलफिल करा आणि त्यानंतर बांधकाम सुरू करा, अशा पद्धतीने महापालिका सांगते. पण हे सांगत असताना फक्त परमिशन द्यायची आणि त्या बांधकाम व्यावसायिकांनी वाटेल तसं बांधकाम करायचं. जो आराखडा आहे आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम करायचं, आराखड्यामध्ये परस्पर फेरफार करायचे, बांधकामं करायची आणि त्या ठिकाणचा जो आलेला रहिवासी आहे आणि त्याला OC शिवाय राहायला द्यायचं. एकदा तो राहायला आल्यानंतर त्याचा जो काही जे काही असेल तर तो बिल्डर त्या ठिकाणी ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि आज अशी मोठी मोठी संकुलं आहेत ज्या ठिकाणी OC शिवाय लोक राहतात, त्यांना घरपट्टी लागलेली नाही, घरपट्टी नसल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही आणि कुठलीच सुविधा महापालिका द्यायला तयार नाही. महापालिका एवढंच सांगते तुम्ही घरपट्टी लागली नाही त्यामुळे आम्ही सुविधा देत नाहीत. परंतु बांधकाम परवानगी दिल्यानंतर ज्या ज्या परमिशन्स यायला हव्या होत्या त्या परमिशन्स न घेता बिल्डरनी जर बांधकाम केलं असेल तर ते सगळं बघण्याची जबाबदारी कोणाची होती? नगररचना विभागाची. पण नगररचना विभाग हा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हे कुठलंही न बघता मोठ्या प्रमाणात जी बांधकाम आहेत सुरू आहेत, अधिकाऱ्यांमध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार जो आहे तो या नगररचना विभागामध्ये आहे. दुसरा पाणी पुरवठा विभागाचा आहे. आपण गेली अनेक वर्ष महापालिका स्थापन होण्यापूर्वीपासून पाणी पुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटं निघतात, कोट्यावधीची कंत्राटं निघतात. आपण पाहिलं असेल दर महिन्याला 2 ते 3 वेळा जलवाहिनी फुटते आणि त्या जलवाहिनी फुटण्यानंतर शेकडो कोटीचं इतक्या वर्षामध्ये खर्च झाल्यानंतर सुद्धा वारंवार जलवाहिन्या का तुटल्या जातात, वारंवार का नादुरुस्ती होती, याचं प्रिव्हेंटिव्ह जो मेंटेनन्स आहे त्याच्यावरती काय काम केलं गेलं? पाणी पुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या विषयावरती सुद्धा आम्ही आता सध्या काम करतोय. महापालिका माहिती देण्यासाठी चालढकल करते, परंतु ती माहिती हातात आल्यानंतर त्या ठिकाणचे जो काही गोंधळ आहे तोही बाहेर येईल. दुसरा जो आरोग्य विभागामध्ये आहे, कचऱ्याच्या विभागामध्ये आपण स्वतः पत्रकार म्हणून खूप मोठ्या या विषयावरती काम केलेलं आहे. आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. कचरा विभागामध्ये म्हणजे जो आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे कचरा गोळा करण्याचं काम आहे त्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. खोटे कर्मचारी दाखवून बिलं वसूल केली जातात. त्या कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत, त्यांना त्यांचं वेतन नीट मिळत नाही. अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि त्याच्यातनं घोटाळे उघड होत आहेत. त्याच्यावरती आरोग्य विभागाच्या विषयावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आस्थापना विभागाच्या विषयामध्ये मी गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर परस्पर जे एका अधिकाऱ्यांनी तात्कालिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने, ते वरिष्ठ कोण आहेत ते अधिकाऱ्यांच्या सांगण्यात तुम्ही त्यांची जर इंटरव्ह्यू घेतली तर तेही कळेल की परस्पर अटी बदलल्या गेल्या आणि त्यामुळे त्याचा अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि यामुळे महापालिकेला कोट्यावधीचं नुकसान सोसावं लागलं. हे ऑडिटमध्ये आलेलं आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये हे सगळे विषय आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचा एकही वाहन विभागाचा विषय त्याचाही घोटाळा आहे, तोही आता तुम्हाला नजीकच्या काळामध्ये समोर येईल. ऑडिटच्या अहवालामध्ये या सगळ्या प्रत्येक विभागामध्ये जे काही त्रुटी आहेत किंवा ज्या पद्धतीने गडबड केलेली आहे त्या सगळ्या गडबडी आलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा एकही विभाग असा नाही की ज्याच्यामध्ये घोटाळा झालेला नाही. फक्त काही विभागामध्ये गुन्हे दाखल झाले, काही विभागाने गुन्हे दाखल झाले नाही, ते नजीकच्या काळात होतील याची व्यवस्था काय म्हणतात की एक राजकीय कार्यकर्ता किंवा या वसई विरारचा जो सजग नागरिक म्हणून आमचा प्रयत्न राहील. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री असतील, खुद्द उद्धव ठाकरे असतील यांनी वसई विरार महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विषयावर भाष्य केलं, परंतु त्या अनुषंगाने सरकार पक्षाकडून, शासनाकडून काही भूमिका समोर आली नाही. आपण काय सांगाल यावर? या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उद्धवजी असतील, या दोघांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे आमची मागणी आहे की या सगळ्या
व्यवहाराची किंवा कारभाराची एका विशेष समितीमार्फत SIT मार्फत चौकशी केली जावी अशा पद्धतीची मागणी आहे आणि सरकार या विषयात खूप गंभीर आहे आणि नजीकच्या काळामध्ये हा विषय जो आहे तो मार्गी लागेल. या ठिकाणी विशेष चौकशी समितीची स्थापना होऊन या सगळ्या ज्या घोटाळ्यांची चौकशी होईल ह्याचं आम्हाला खात्री आहे आणि सरकार या विषयात गंभीर आहे. एक मुद्दा माझ्या बोलण्यातला राहिला की वसई विरारमध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो अनधिकृत बांधकामाचा आहे. संपूर्ण आज वसई विरारचं जे नियोजन आहे त्याचं कोलमडण्याचं मुख्य कारण हे अनधिकृत बांधकाम आहे. कारण नियोजन आराखडा म्हणजे माननीय ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या दिवशी एका कार्यक्रमात लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना महापौरांना सांगितलं की तुम्ही वीज वितरण व्यवस्थेवरती बोलतात की आम्हाला वीज वितरण व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे, परंतु तुम्ही हे जे शहर आहे ते विकास आराखड्याप्रमाणे त्याच्यामध्ये कामं व्हायला पाहिजेत. त्याची बांधकामं जे आहेत ती त्याचं जे नियोजन आहे किंवा त्याची वाढ विकास आराखड्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आता आम्ही विकास आराखड्याप्रमाणे आम्ही सगळं नियोजन करतो, परंतु कुठेतरी विकास आराखड्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बांधकामं उभी राहतात जी पूर्णतः अनधिकृत आहेत. त्यामुळे आमचंही नियोजन कोलमडतं. त्यामुळे आज जे काही व्यवस्था वसई विरारची जी नियोजन कोलमडलेलं आहे त्याचं सगळ्यात मुख्य कारण ही अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत बांधकामं सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सत्ताधाऱ्यांच्या सहभागाने होत आहेत. हे काही सांगायला नको. अनेक नगरसेवक याच्यामध्ये गुंतलेले आहेत. माझे स्वतःची 2 नगरसेवकांच्या संदर्भात तक्रार आहे. एकतर यांचे सभापती होते, त्यांच्या कागदोपत्री हे सिद्ध केलेले आहे. राज्य सरकारकडून आदेश आलेले आहेत. माननीय आयुक्तांना वेळ मिळत नाही की त्या नगरसेवकावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी. एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की या ठिकाणी जो वकिलांचा मुद्दा जो आहे, आपण साधारणतः 2016ला हा विषय बाहेर काढला. त्या ठिकाणी जे वकिलांच्या माध्यमातून जे काम व्हायला पाहिजे ते झालं नाही. अधिकारी, वकील आणि या सगळ्यांच्या निष्क्रियतेमुळे मोठ्या प्रमाणात जे खटले आहेत ते तुंबून राहिले आणि त्या खटल्यांच्या त्या ठिकाणी खरं म्हणजे हायकोर्टाचे निर्देश आहेत की अनधिकृत बांधकामाला स्थगिती आदेश देता येत नाही, पण चुकीच्या नोटिसा द्यायच्या, काहीतरी चुकीच्या पद्धतीने प्रोसेस करायची आणि मग ते कोर्टाकडून स्टे ऑर्डर घ्यायच्या. स्टे ऑर्डरमध्ये बांधकामं करायची आणि त्या लोकांना राहायला द्यायचं. लोकांना हे माहिती नसतं की याच्यामध्ये कशा पद्धतीने बांधकाम आहे, अधिकृत आहे, अनधिकृत आहे. आजच्या घडीला परिस्थिती अशी की मीडियाचा दबाव असेल, आमचा सातत्याने पाठपुरावा असेल, ते वकील बदलले गेले, परंतु ही प्रोसेस सुरू आहे. नवीन वकील पॅनल नेमण्यासाठी प्रोसेस सुरू झाली. फेब्रुवारी 2018ला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स मागवली गेली. आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. आत्ता वकिलांच्या इंटरव्ह्यू झाल्या ह्या जून महिन्यामध्ये. आजपर्यंत वकिलाचं पॅनल नेमलं गेलं नाही. आजच्या घडीला जवळपास 1900हून अधिक खटले हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी केवळ एकमेव वकील आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन असतील, ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये असतील, महापालिका प्रशासनाचा अनधिकृत बांधकामाला पाठिंबा आहे अशाच पद्धतीचं चित्र याच्यातनं निर्माण होतं की 1900 खटले प्रलंबित असताना सुद्धा ते खटले निकाली काढण्यासाठी वकिलाचं पॅनल नेमलं जात नाही. आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये एकत्रित याचिका करून हे सगळे कायमस्वरूपी जे खटले आहेत निकाली काढण्याच्या संदर्भात जी कारवाई करायला पाहिजे होती आमची सातत्याने मागणी आहे, परंतु तीही मागणी पूर्ण केलीच जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन, सत्ताधारी हे अनधिकृत बांधकाम त्याला पाठीशी घालणं आणि अनधिकृत बांधकाम फोफावू देणं याच्यामध्येच त्यांचं हित आहे. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिदा जो आहे तो याच्यातनं मिळतो आणि त्यामुळेच हे सगळं जे आहे ते सगळं सुरू आहे. परंतु ह्याच्यातनं संपूर्ण वसई विरारची जी वाटचाल आहे ही दुसऱ्या धारावीकडे होते आणि या ठिकाणचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून किंवा या वसई विरारचा शहरावरती प्रेम करणारा एक नागरिक म्हणून, राजकीय राजकारण सोडून द्या, परंतु एक नागरिक म्हणून खूप दुःख होतं आहे की केवळ आर्थिक फायदा हा एकमेव निकष आहे का? या शहरावरती आमचं प्रेम आहे की नाही? या ठिकाणची लोक जी राहायला आलेली आहेत त्यांच्या पिढ्यांचं भवितव्याचं आम्हाला काही चिंता आहे की नाही? आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांची भवितव्याची आम्हाला काही चिंता आहे की नाही? या ठिकाणी ज्या पद्धतीने संपूर्ण नियोजन कोलमडलेलं आहे त्या नियोजन कोलमडण्यामध्ये ह्या ज्या काही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा खूप मोठा भार आहे आणि ह्याच्यावरती सत्ताधाऱ्यांची भूमिका काय आहे? सत्ताधाऱ्यांना या शहराने इतकं मोठं केलं, 30 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, पण या शहरावरती तुमचं काय प्रेम आहे? हे जर तुमचं खऱ्याखुऱ्या या शहरावरती प्रेम असतं तर हे जे काही नियोजनाचा बट्ट्याबोळ झालाय तो आपण चालू कसा दिला हा मोठा प्रश्न आहे. वसई विरार महापालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा आहे. एकूणच ही महापालिका म्हणजे घोटाळेबाज एक कंपनी आहे असं मनोज पाटील यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण घोटाळेबाज
कारभारामध्ये बेकायदा बांधकामाचा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि या बेकायदा बांधकामाच्या घोटाळ्यात वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाचं मोठं अभ आहे. पाटील साहेब, आपण समर्थन लाईव्ह मध्ये आलात, आपली भूमिका मांडल्यात त्याबाबत धन्यवाद. धन्यवाद.